तर झाडाखाली सुद्धा संसार सुखाचा होते, पण त्याच्यासाठी प्रेम पाहिजे, विश्वास पाहिजे, एकमेकाबद्दल चांगली भावना पाहिजे. त्याची त्या माणसाचं काम होतं दगड फोडायचं, दगड फोडायचं काम करायच्या. मुलीचं लग्न झालं त्याच्यासोबत. ते कधी न जाणारी मुलगी कधी शेतात गेली नाही, कधी वावरात गेली नाही, तिच्या आई वडिलांनी शेतीमध्ये पाठवलं नाही, रोज मजुरीला पाठवलं नाही. श्रीमंताच्या घरची मुलगी. मुलगा चांगला होता, सुसंस्कार चांगला मुलगा होता, विचार चांगले होते, निर्व्यसनी होता. निर्व्यसनी होता म्हणून त्याला मुलगी दिली. नवीन नवीन शाळेतून निघालेली मुलगी नवऱ्याबरोबर काय करायची? माय दगड फुलायची जाता, दगड फुलायला जायची. मी कशाकरिता सांगत आहे? गरिबी सांगत आहो, गरिबी. नवरा बायकोला कसं मिळून राहावं, दोघं मिळून दगड फुलायचे. संध्याकाळचे जे काही 2-4 पैसे राहायचे, 150, 200, 400 मिळेल ते पैसे घ्यायचे आणि यायचे. आणि आल्यानंतर चटणी भाकर खायचे. दोघं पती आणि पत्नी बसून चटणी भाकर खायचे. काही दिवस निघून गेले आणि असं करता 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 दिवस निघून गेले आणि त्या मुलीला दिवस गेले. 7वा महिना राहिला, 8वा महिना लागला, 9वा महिना लागला. 9व्या महिन्याची गर्भवती मुलगी आहे. 9वा महिना लागला मुलीला. आता तिला काम करता येत नव्हतं. दोघांचे पैसे घरात येत होते, पण तिला घरी राहत होते. आता उरले एकाचे पैसे घरामध्ये येत होते. दोघांचे पैसे यायचे बंद झाले. आता एकाचे पैसे लागले. ते येतात ते रस्त्यावरचे काम बंद पडले, पण काम सापडत नव्हतं. 4-5 दिवस तर निघून गेले. उपास मारीचे दिवस. घरात पैसा नाही, तडका नाही, धान्य कोणी उष्ण देत नव्हतं. अशा वेळेला नवरा बायको दोघंजण एका जागी बसलेले, एकामेकाचा विचार करू लागले. विचार दोघाही जणांचा. पत्नी म्हणे नवऱ्याला, देवानं का बरं एवढी गरिबी परिस्थिती आपल्याला दिली असेल? का बरं आपल्याला कुणाच वाईट केलं असेल? आपण काही एका वेळेचं अन्न सुद्धा घरामध्ये आपल्यापाशी नाहीये. एवढं काय आपण दुसऱ्याचं वाईट केलं? प्रेम असेल ना नाही एकामेकावर, एकामेकाला धिरावा जर दिला ना, तर झाडाखाली सुद्धा संसार सुखाचा होते. जर धीरावा जर नाही दिला तर स्लॅबच्या मकानमध्ये जरी असाल तुम्ही तरी दुःखीला असाल. एकामेकाला धीरावा द्या, एकामेकाला विश्वास ठेवा. नवरा बायको एकामेकाला विश्वास ठेवायचा आहे, विश्वासानं राहायचं आहे. एकदा विश्वास जर तुटला ना, एकदा विश्वास जर केला तर कोणाकडे विश्वास ठेवता येत नाही. टूटी है कश्ती तेरे तारा, टूटी है कश्ती तेरे तारा, कभी न कभी मिलेगा सहारा, वही जानी ये समय की गई है,
काय देवाचं आपण वाईट केलं असेल, एवढी परिस्थिती आपल्याला भगवंताला दिली, एका दिवसाचं घरी आलं नाही, काय कोणीच वाईट केलं असेल आपण. तेवढ्या मधाने एका मित्रानं नवरा बायको राहत होते. पत्नी म्हणत होती पत्नीला, नवऱ्याला म्हणत होती आपण काय कुणाचं वाईट केलं असेल. तेव्हा पत्नी म्हणत होता, अगं ते दिवस जातील ग, काही काळजी करू नको, धीरावा द्यावा माणसानं, पत्नीला धीरावा द्यावा, पत्नीनं माणसाला धीरावा द्यावा. पण आपण धीरावा देत नाही, त्याचं कारण आहे तसा धीरावा जर एकामेकाला जर दिलं तर घराचं गोकुळ होऊन जाते. अगं ते दिवसही जातील बरं, जाते दिवस येण्यासाठीच आणि जाण्यासाठीच येतात बरं. धीर सोडू नको, धीर सोडू नको. आता त्या पत्नीच्या डोळ्यातले आसूचे थेंब थांबत नव्हते. पट 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 जमिनीवर आसू गळत होते. पण पत्नी म्हणाली, मी एकटी असते ना ते उपाशी राहिले असते, एकटी असते तर मी उपाशी राहिले असते. पण आज 4 दिवस झाले उपाशी राहिले. मी एकटी असते मी 4 दिवस उपास राहिले असते. 4 नाही 8 दिवस राहत होते, 10 दिवस राहिले असते, 15 दिवस मी काढले असते. पण मला काही फरक पडत नाही. पण माझ्या पोटातला बाळ जो आहे ना, 9 महिने झाले त्याला, काय करू, माझा बाळ गर्भामध्ये बाळ उपाशी आहे, माझ्या गर्भातला बाळ मला उपाशी राहू दे. त्याला भूक लागलेली असते, त्याला काम काढलेली असते. मी एकटी असते तर मी राहिली असते, 15 दिवस उपाशी राहिली असते. पण माझ्या पोटातला बाळ मला उपाशी राहू दे.